घोडबंदर रस्त्यावरील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले असून त्यातून तातडीनं दिलासा मिळावा यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतलाय। घोडबंदर रोडवरील दुरुस्तीचं काम पूर्ण होईपर्यंत या मार्गावर जड वाहनांना रात्री 12 नंतरच प्रवेश द्यावा असे आदेश त्यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिलेत। तसंच नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आणि वेळेआधीच वाहनं सोडल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही यावेळेला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेत। त्यामुळे सर्वसामान्य वाहतूकदारांना दिलासा मिळणार आहे। घोडबंदर येथील वाहतूक कोंडीची समस्या अधिक तीव्र होत असल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री उशिरा जिल्हा प्रशासन, पोलीस आणि वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांची एक तातडीची बैठक घेतली। त्यावेळेला त्यांनी हे निर्देश दिलेत। घोडबंदर रोड हा ठाणे शहर, मीरा भाईंदर, पालघर तसंच जिल्हाबाहेर जाणाऱ्या वाहतुकीचा प्रमुख मार्ग आहे। या रस्त्यावर दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढतीये। JNPTहून येणारी कंटेनर, ट्रक, जड वाहनं, स्थानिक प्रवासी वाहतूक आणि टॅक्सी, रिक्षांचा मोठा ओघ असल्यानं इथे कायमच कोंडीचं प्रमाण भीषण होतं। त्यातच सध्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं अनेक ठिकाणी मार्ग अरुंद झालाय। त्यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीमुळे वेळेवर त्यांच्या स्थानी पोहोचणं कठीण झालंय। या पार्श्वभूमीवर ठाण्यात रात्री उशिरा झालेल्या बैठकीत शिंदे यांनी जिल्हाधिकारी, वाहतूक विभाग, पोलीस, महापालिका तसंच JNPT अधिकाऱ्यांशी समन्वय साधून वाहतुकीचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश दिले। तर यात नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची जबाबदारी ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्यावर सोपवण्यात आली आहे। ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांना आवश्यकतेनुसार वाढीव मनुष्यबळ तैनात करण्याचे आदेश देण्यात आलेत। JNPTकडून घोडबंदरकडे येणाऱ्या वाहनांसाठी रात्री 12 वाजेपर्यंत प्रवेशबंदी ठेवावी असे निर्देश JNPTचे व्यवस्थापकीय संचालक उन्मेष वाघ यांनी दिले। अहमदाबादकडून येणाऱ्या वाहनांचं नियोजन मीरा भाईंदर आणि पालघर पोलीस तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे करावं असं चिंचोटी आणि आच्छाड येथे जड वाहनांसाठी तात्पुरत्या पार्किंगची सोय करावी अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत।